नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र, काँग्रेस मुक्त भारत अशा पद्धतीची घोषणा दिली. तीच घोषणा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीनं लावून धरली आणि भाजपचे राज्यातले सर्वेसर्वा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काँग्रेस मुक्त महाराष्ट्राचा घोषणा या ठिकाणी दिली होती. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागेवरती निवडणूक झाली आणि या ठिकाणी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करू म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांनीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली, हे आपल्याला या निकालानंतर दिसतंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीनं आपण सत्तेत आलोच पाहिजे, ही जी काही महत्वाकांक्षा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीची होती ती पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, मग ते अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, या सगळ्यांनी मिळून राज्यामध्ये एक नीती अवलंबिली आणि ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून घालवायचं आणि त्या जागेवर आपण सत्तेमध्ये यायचं. यासाठी शिवसेना फोडली गेली, एकनाथराव शिंदे यांना सोबत घेतलं गेलं, राष्ट्रवादी फोडून अजितदादा पवार यांच्यासोबत काही आमदारही आपल्या सोबत घेतले, महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. ही सत्ता स्थापन करत असताना अनेक विकासाच्या योजना जाहीर केल्या, कित्येक कोट्यवधीचा फंड त्या मतदारसंघामध्ये सुद्धा देण्यात आला आणि याच वेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली आणि शरद पवार यांचीही राष्ट्रवादी संपली, अशा घोषणाही देण्यात आल्या आणि आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्र काँग्रेस मुक्त आम्ही करू असंही भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये जाहीर सभांच्या माध्यमातून सांगितलं. पण मित्रांनो, जर आपण निकाल पाहिला लोकसभेचा तर एक गोष्ट लक्षात येते आपल्या, ज्या काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये केवळ एक खासदार होता, आज तीच काँग्रेस महाराष्ट्रामध्ये 14 खासदार घेऊन महाराष्ट्रातली नंबर 1 ची पार्टी झालेली आहे. 13 खासदार हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेत, तर त्या ठिकाणी सांगलीची जागा एक अपक्ष आहे, तो सुद्धा काँग्रेसला जाऊन त्या ठिकाणी खासदार मिळालेला आहे. म्हणजे एक खासदार असलेली काँग्रेस महाराष्ट्रामध्ये 14 खासदार आलेली पार्टी आणि नंबर 1 ची झाली आहे. दुसरी शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, जिचे लोकसभेला 2019ला 4 खासदार होते, आज त्यांचे डबल झालेले आहेत, म्हणजे 8 खासदार झालेले आहेत. म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचा जर विचार केला आपण तर जवळपास 22 खासदार हे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे झाले, ज्यांचे 2019ला केवळ 5 खासदार होते. मित्रांनो, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काय फायदा झालाय हा प्रश्न महत्वाचा आहे. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा 1 खासदार निवडून आलाय. जरी आपण विचार केला राष्ट्रवादी सोबत तर शरदचंद्र पवार यांच्याच राष्ट्रवादीच्या 9 खासदार आले. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार जरी आला असला तर याचा अर्थ भारतीय जनता पार्टी वाढली असं नाही, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी त्या ठिकाणी वाढते, म्हणजेच पुन्हा राष्ट्रवादीला बळ मिळतंय, हे आपल्या लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे. एकनाथराव शिंदे हे जरी भारतीय जनता पार्टी सोबत गेले असले तरीही त्यांचे 7 खासदार निवडून आलेले आहेत. म्हणजे हे 7 खासदार भाजपच्या महायुतीसोबत गेलेत, परंतु यामुळे भारतीय जनता पार्टी वाढलेली नाहीये, तर शिवसेनाच या ठिकाणी परत वाढलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 9 जागेवरती खासदार निवडून आणले आणि एकनाथराव शिंदे यांनी 7 खासदार निवडून आणलेत. म्हणजे परिणामी शिवसेनाच वाढलेली आहे. भारतीय जनता पार्टी कुठे आहे? ज्या भारतीय जनता पार्टीचे 2019ला 23 खासदार होते, आज ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये 28 जागेवरती निवडणूक लढून केवळ 1 अंकावर येऊन पोहोचलेली आहे. 9 खासदार निवडून आलेले आहेत. म्हणजे 23 खासदाराहून 9 खासदार ही भारतीय जनता पार्टी रिव्हर्स गिअरमध्ये आलेली आहे आणि उर्वरित काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे 1 ते 4 जागावरून त्या ठिकाणी 14 ते 8 जागापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर काँग्रेस मुक्त महाराष्ट्राची घोषणा देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढवली असंच म्हणायला या ठिकाणी वाव ठरतोय. त्याचं कारण असं आहे की कधी नव्हे ते देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जवळपास 20 किंवा त्यापेक्षा अधिक सभा या निवडणुकीमध्ये घेतलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या त्या ठिकाणच्या बहुतांश भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे पराभूत झालेले आणि त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार निवडून आले. म्हणजे परिणामी काय की नरेंद्र मोदींनी सभा घेतली आणि मतदार विरोधात गेला, तो महाविकास आघाडीकडे गेला आणि त्यांचे खासदार निवडून आले. आणि म्हणून नरेंद्र मोदी जे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र म्हणून इच्छित होते किंवा म्हणत होते, घोषणा देत होते आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा रिवडत होते, या दोघांनाही फटका बसलाय. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा आज चौथा झालाय असं म्हणायला सुद्धा या ठिकाणी वाव राहतोय. चौथा या अर्थानं मी बोलतोय की कामात न राहिलेल्या भागाला आपण चौथा म्हणतो, अगदी तशीगत भारतीय जनता पार्टीची झाली आहे.
48 जागापैकी 45 प्लसचा नारा भारतीय जनता पार्टीने दिला. नेते छाती ठोकून भाषणं ठोकत होते. शिवसेना काँग्रेस संपली म्हणत होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची महाराष्ट्रामध्ये लाट आहे, त्यांची सहानुभूती निर्माण झाली आहे आणि त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर मतदार आपल्या विरोधात जातोय हे भाजपच्या चाणक्य म्हणून घेणाऱ्या नेत्याला समजलं नाहीये. त्यामुळे हे चाणक्य वगैरे काहीच नाही. यांना स्वतः आपण कुठं चाललोय हे लक्षात नाही आलं, म्हणून भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला नव्हे, तो राजकीय दृष्ट्या चौथा झाला असंही मतदार या ठिकाणी बोलतायत. मित्रांनो, अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आहेत. महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतीमालाला भाव नाहीये, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन त्या ठिकाणी केलेले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आहे. असे अनेक जे प्रश्न होते हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पराभवाला कारणीभूत ठरले, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण त्याही पुढे जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना फोडली आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडली, इथं सगळ्यात मोठा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे. आणि त्यामुळं शिवसेनेसोबत युतीमध्ये असलेली भारतीय जनता पार्टी 2014 आणि 2019ला 41 जागेवरती विजय प्राप्त करते. परंतु उद्धव ठाकरे यांना सोडल्यानंतर युतीला महायुती म्हणणारी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा केवळ 9 जागेवर त्या ठिकाणी खासदार निवडून आणते आणि महायुतीचे सगळे मिळून केवळ 17 खासदार या महाराष्ट्रात निवडून आलेत. यानंतरचा जो परिणाम दिसतोय महाराष्ट्रात, भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांची लाट पूर्ण ओसरलेली आहे. महायुतीच्या विरोधात महाराष्ट्रातली जनता गेलेली आहे आणि त्याचाच परिणाम महाविकास आघाडीला या ठिकाणी फायदा होताना दिसतोय. आणि जो काही नाराज गट आहे भाजपच्या विरोधात, शेतकरी असतील, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा अनेक जे प्रश्न आहेत महागाईच्या बाबतीतले, सामान्य माणसाच्या खिशाला जी कात्री लागते, हे सगळा जो नाराज गट आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं उभा राहिलेला आहे. आणि महाविकास आघाडीनं महायुतीला टक्कर द्यावी आणि विधानसभेची निवडणूक लढून राज्यात पुन्हा सत्तेत यावं आणि जनतेचे प्रश्न सोडवावेत, हीच अपेक्षा सामान्य मतदार या ठिकाणी व्यक्त करतोय. हे महत्वाची माहिती मला आपल्याला द्यायची होती. आणि म्हणून महाराष्ट्रामधून जे काही काँग्रेस मुक्तीचा नारा नरेंद्र मोदी यांनी दिला होता, वास्तविक पाहता त्यांच्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादी वाढली आहे आणि भाजपचा महाराष्ट्रामध्ये चौथा झालाय असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पराभव होण्याला नेमकं कारणीभूत कोण आहे आणि महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणायला कोण कारणीभूत आहे? तुमचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी ती महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत